हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी समोर येते. ॲक्च्युली 2-3 महिने असं ऑलमोस्ट झाले असते. एप्रिलमध्ये मान्याची एक्झाम संपली आणि म्हणजे अरे बापरे, कधी शाळा चालू होती. मला असं लिटरली 2 महिने झालं काहीच करता येत नव्हतं. नुसती मस्ती, नुसते उद्योग चालू होते दिवसभर घरामध्ये. त्याच्यानंतर आम्ही फिरायला वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा आल्यानंतर शाळेची कामं, बुक्स आणा, युनिफॉर्म्स ते ह्याच्यामध्ये ॲडमिशन, त्यामुळे खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळे माझं कुठेतरी सगळं थोडं थोडं चालू होतं. एक्सरसाइज म्हणा किंवा माझे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे असेल, पण प्रॉपर एक्सरसाइजचे व्हिडिओज जे होते जे मी डेली अपलोड करत होते ते थांबले होते, योगाचे वगैरे. कारण की खरंच मुलं घरात असली की दोघंही एकत्र असली की नाही खरंच काही करायला येत नाही. आणि आता मान्य मोठी झाली आहे, त्यामुळे किती कंट्रोल करायचं की हे करू नका, ते करू नका. जाम कंडिशन बेकार असते ही. म्हणजे मला असं झालं की आता मी लिटरली मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे होईल की काय, एवढं दोघं जण त्रास देतात. आणि ॲक्च्युली त्यांचा तो त्रास नाही, ॲक्च्युली ते त्यांची ॲक्टिव्हिटीज असतात की मग हे करायचं आहे, ते करायचं आहे. कुठेतरी आपण पालक म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांच्या ह्याला कुठेतरी कमी पडतो. हे करू नका, मला हे वेळ नाही आहे किंवा हे करायला वेळ नाही. पण जे पसारा करतात नाही शपथ, तो उचलायला लिटरली सकाळपासून 3-4 वेळा पसारा उचला, केर काढा, हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, ते सतत चालू होतं 2-3 महिने. त्यामुळे मला असं झालं कधी एकदा जी शाळा चालू होते आणि त्याचं एक फिक्स टायमिंग होतं आहे की अरे बाबा ह्या टायमिंगला आता मला थोडासा वेळ मिळेल. सो आता आठवड्यात झाला आहे त्याची शाळा चालू झाली आहे. तर म्हटलं चला आता आपण आपल्याला सुरुवात करावी. वजन काही फारसं वाढलेलं नाही आहे, पण एक आहे की मी एक्सेलमधून लार्जमध्ये आलेली. एवढ्या दिवसांचं जे काही मी वर्कआउट करत होती 30 दिवसांचं हे ते, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. कारण की इंचेस लूज झाले, वेट माझं आहे तेवढंच आहे, ते कुठेही हललेलं नाही. हा 1-8 किलो वगैरे असं पुढे मागे होतं, 1-2 किलो, पण माझे इंचेस खूप लूज झाल्यामुळे मला ते खूप फायदा वाटतो ॲक्च्युली. तर आता लार्जमध्ये आले, तर लार्जमधून आपण मीडियममध्ये जायचं आहे. स्मॉलचं बघू नंतर, पण ॲटलिस्ट आता लार्जमधून मीडियममध्ये जायचं आहे. तर पुन्हा आजपासून मी एक्सरसाइजला सुरुवात करा. ॲक्च्युली या महिन्याच्या सुरुवातीलाच करणार होती. आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू, ह्यामध्ये आजची तारीख आली, म्हणजे आजचा दिवस आला की महिन्याच्या शेवटला वगैरे 24 वगैरे. तर इट्स ओके. तर पण म्हटलं की नाही, आता भले उशिरा तर उशिरा पण आज करायचंच. या सोमवार पण येतं, म्हटलं आज सोमवारपासूनच करूया. तर आत्ता पण माझ्याकडे ॲक्च्युली खूप वेळ नाही आहे, हार्डली अर्धा तास आहे. कारण की मग परत मांडण्यासाठी स्वयंपाक वगैरे, म्हणजे ऑब्व्हियसली दुपारचं सगळं आवरायचं पण आहे. तर म्हटलं जो काय आता वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आता आपण सुरुवात करूया. सो ज्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ काढून काही करायचं आहे, एक्सरसाइज वगैरे असेल, जेव्हा मुलं शाळेत जातात त्या एक अर्धा तासात का होईना पण स्वतःसाठी करायचं, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर आता व्हिडिओला मी सुरुवात करते. तर चला जास्त बोलत नाही.
अशा पद्धतीने आमची आज एक्सरसाइजला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघितलं कसा मला त्रास देतो. खाऊन बेकार त्रास माझा 2-3 महिने चालू होता, पण केल्यानंतर लिटरली मी खरं सांगते, मी खूप दिवसांनी केलं आहे. अक्षरशः हाडं मोडत अशी कडकड आवाज येत होता, कारण की फक्त सकाळी उठायचे ह्या मुलांच्या मागे जी सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत घरात कामं हे ते ह्याच्यामुळे. तर आज जरा खरंच खूप बरं वाटलं. ॲक्च्युली माझा बॅकचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मला केल्याशिवाय ते म्हणजे योगाचं नाही केलं तर मला अजून खूप प्रॉब्लेम होत राहतो. त्याच्यामुळे मला करणं इम्पॉर्टंट असतं. पण तुम्ही मलांकला बघितलं आणि त्याच्यामुळे आज एवढा वेळच, उद्यापासून आपण प्रॉपर सगळ्या गोष्टींना सुरुवात करणार आहोत. आणि आय थिंक मला उठायच्या आधीच मी सगळे करून घेणार, म्हणजे मला ॲटलिस्ट 1 तासभर तरी वेळ मिळेल स्वतःसाठी. तर हे स्वतःचं पुन्हा स्वतःसाठीचं एक चॅलेंज आहे की आता लार्जमधून आपण मीडियममध्ये जायचं आणि वेट लूज करायचं. माझा वेट लूज हा अजेंडा नाही आहे, म्हणजे तेच इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी. माझ्यासाठी खास आहे की इंचेस लूज करणं, कारण की ह्या लोकांच्या मागे इतकं पळायचं आहे तर थोडीशी एनर्जी हवीच आपल्याला. त्याच्यामुळे वेट लूज पण आता थोडंफार मी करायचा प्रयत्न करणार आहे. ॲक्च्युली ते नाही होत, मला माहिती नाही का. त्यामुळे जे काय कमी होईल तेच खूपच चांगलं. इंचेस तर इंचेस व्हॉट एव्हर इट इज ते फार महत्त्वाचं आहे. ओके गाईज, तर पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आणि आय थिंक मी डेली हे व्हिडिओ बनवत राहीन. सडनली ना अचानक मला असं खूप निगेटिव्हिटी फील होत होती, काहीच करूशी वाटत नव्हतं, फक्त मुलांचं करायचं आणि बस काहीतरी, म्हणजे असं खूप निगेटिव्ह प्रचंड फील होत होतं. आणि काल मग जरा म्हणजे स्वतःचंच मला कळत होतं की काहीतरी विचित्र चाललं आहे, आपण काहीच करत नाही आहोत किंवा आपल्याला काही करूशी वाटत नाही, समथिंग काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. सो पण रात्री मी ठरवलं होतं की नाही, हे खूप दिवस चालायचं नाही, कारण की खूप विचित्र कंडिशन आहे, कारण की मला पण त्याचा खूप त्रास होतो. सो मग ठरवलं होतं की आज सकाळपासून का होईना आपण सुरुवात करायची असं. तर तुमच्याबरोबर पण असं कधी होत असेल तर मला सांगा ते काय कारण असतं. असं सडनली आपण खूप चांगलं काहीतरी पुढे जात असतो आणि सडनली असं होतं की अरे काहीच करायची वाटत नाही किंवा इथे मन नाही लागत आहे कशामध्ये वगैरे, असं अचानक होऊन जातं. तर ते का होतं वगैरे, जर तुम्हाला काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्यासोबत हे बरेचदा होतं, म्हणजे कुठेतरी चांगलं आपण आपलं कुठेतरी काम करत असताना ना सडनली असं होतं की अरे एकदम डाऊन होऊन जाते, निगेटिव्ह फिलिंग्स येतात, निगेटिव्ह विचार जायला सुरुवात होतात आणि पूर्ण बॉडी अशी एकदम हे होते की बापरे किती जड झाली आहे, म्हणजे असं खूप विचित्र फिलिंग्स येतात. आणि ते का होतं ते मला खरंच कळत नाही आहे. वर्कलोड वगैरे तर नाही, वर्कलोडचं मी इतकं टेन्शन घेत नाही कामाचं वगैरे. तर तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया उद्या. बाय.